आपलं भारतीय किचन अगदी समृद्ध आहे. आपल्या स्वयंपाकाच्या पद्धती इतक्या विचारपूर्वक बनवलेल्या आहेत की वारंवार आश्चर्य वाटत राहतं. आयुर्वेद आणि आपलं आहारशास्त्र यांची गुंफण जी आहे ती फार शास्त्रीयपणे केलेली आहे. आपल्या किचनमध्ये नेहमी काही ना काही औषधं उपलब्ध असतातच आणि हीच भारतीय किचनची खासियत आहे किंवा स्पेशालिटी आहे. अगदी थोड्या प्रमाणात अशा द्रव्यांचा आपण जेव्हा वापर करतो तेव्हा आरोग्य उत्तम राहतं, रोग दूर राहतात आणि कळत नकळत अनेक फायदे आपल्याला मिळत असतात. विशेषतः जे मसाल्याचे सगळे पदार्थ आहेत ते अग्निदीपन आहेत, पाचन करणारे आहेत, त्यामुळे त्याचा आपल्याला खूप फायदा मिळत असतो. हे मसाल्याचे पदार्थ फक्त चवीसाठीच नाहीत तर आरोग्य रक्षणासाठी सुद्धा इतके उपयोगी आहेत आणि त्यामुळेच भारतावर या मसाल्यांसाठी वेगवेगळ्या देशातून परकीय आक्रमणं होत राहिली. तरीही तुम्हाला एक सिक्रेट सांगू का? कितीही मसाले इथून परदेशी नेले तरी आपली जी मसाले वापरण्याची एक समज आहे किंवा जे आयुर्वेद शास्त्र आहे, जे लॉजिक आहे मसाले वापरण्याच्या मागचं, म्हणजे कुठल्या पदार्थात कुठला मसाला किती प्रमाणात वापरायचा, हे सगळं अगदी अस्सल देशी भारतीय आहे. आणि हे ज्ञान म्हणजे आपला खूप मोठा वारसा आहे. आपल्याला रोज यांची सवय झालेली आहे त्यामुळे आपण फार बारकाईनं त्याकडे लक्ष देत नाही. पण आहाराविषयीचा आपला अवेअरनेस वाढला जर आपण काळजीपूर्वक आहाराची निवड केली, आरोग्याच्या बाबतीत आहाराच्या बाबतीत जागरूक राहिलो तर असंख्य आजार दूर राहतील, अगदी किचन मधल्या अशा साध्या साध्या गोष्टींनी सुद्धा.